आज आपण बॅक टू स्कूल ही कविता पाहणार आहोत. The day is here, I cheer, hooray! I take my seat, it's a brand new day. New dress, new shoes, new bag, new books. Happy and joyful, everyone looks. Teacher's smile feels warm and bright. Learning together, we'll be so read and write. We'll sing and play. We'll learn new things in fun-filled ways. Old friends to meet and new ones too. I am feeling great. How about you? Brand new day, brand new day. याचा अर्थ असा आहे की तो दिवस उजाडला आहे. मी आनंदाने ओरडतो, हुर्रे! मी माझ्या जागेवर बसतो. हा एक अगदी नवीन दिवस आहे. न्यू ड्रेस, न्यू शूज म्हणजे नवीन कपडे, नवीन बूट. न्यू बॅग, न्यू बुक्स म्हणजे नवीन दप्तर, नवीन पुस्तके. हॅपी अँड जॉयफुल, एव्हरीवन लुक्स. आनंदी आणि उल्हसित प्रत्येकजण दिसत आहे. माय टीचर्स स्माइल फील्स वॉर्म अँड ब्राईट म्हणजे माझ्या शिक्षकांचं हसू उबदार आणि प्रकाशमय वाटते. लर्निंग टुगेदर म्हणजे एकत्र शिकणे. विल बी सच अ डिलाइट. हा किती मोठा आनंद असेल. वी विल रीड अँड राईट म्हणजे आम्ही वाचू आणि लिहू. वी विल सिंग अँड प्ले म्हणजे आम्ही गाऊ आणि खेळू. वी विल लर्न न्यू थिंग म्हणजे आम्ही नवीन गोष्टी शिकू. इन फन फिल्ड वे म्हणजेच मजेदार मार्गाने. ओल्ड फ्रेंड्स टू मीट म्हणजे जुन्या मित्रांना भेटायचे आहे. अँड न्यू वन्स टू आणि नवीन मित्रांनाही. आय एम फीलिंग ग्रेट. मला खूप छान वाटत आहे. हाऊ अबाउट यू? तुला कसे वाटत आहे? Everyone, let's learn some new words. Fun filled means गंमतीशीर and great means खूप छान. That is great. शब्दार्थ. चीअर म्हणजे आनंद व्यक्त करणे किंवा ओरडणे. ब्रँड न्यू म्हणजे अगदी नवीन. जॉयफुल म्हणजे आनंदी किंवा उल्हासित. डिलाईट म्हणजे मोठा आनंद. मुलांनो, पुढील शब्दार्थ वहीत लिहून घ्यावे. आज आपण यमक जुळणारे शब्द शिकूया. कवितेतील यमक जुळणारे शब्द खालीलप्रमाणे आहेत. बुक्स, लुक्स. ब्राईट, डिलाईट. मुलांनो, ऐका आणि पुन्हा म्हणा. टुगेदर. डिलाईट. हरे, हरे. वॉर्म. ब्राइट. cheer. बच्चों, मेरा अगला सवाल ध्यान से सुनो. Make a list of things you get on first day of school. शाळेच्या पहिल्या दिवशी तुम्ही कोणकोणत्या वस्तू घेऊन जात त्यांची यादी करायची आहे. पहिली वस्तू आहे टेक्स्ट बुक्स, सोबत नोटबुक्स आणि पेन्सिल. आणि विसरू नका इरेझर्स. लुक ॲट द पिक्चर्स अँड फाइंड देअर नेम्स. पुढील पिक्चर बघा आणि त्या स्पेलिंग भोवती गोल करा. गोल करा. पेन्सिल. आता पेन्सिल हे अक्षर कोठे आहे ते शोधून त्याला गोल करा. पुढील तक्त्यामध्ये पेन्सिल शब्द शोधून त्याभोवती गोल करूया. पुढील शब्द आहे पेन. स्लेट म्हणजे पाटी. SLATE हे अक्षर शोधून त्याला गोल करायचं आहे. आता शॉर्पनर या स्पेलिंगला गोल करा. याप्रमाणे पुढील शब्द शोधून गोल करायचा आहे. पुढील शब्द आहे क्रेयॉन्स म्हणजे तेलकट खडू. याप्रमाणे पुढील शब्द शोधून गोल करायचा आहे. पुढील शब्द आहे ग्लू. पुढील शब्द आहे इरेझर. ईटिंग म्हणजे खाणे. वॉकिंग म्हणजे चालणे. ड्रॉइंग म्हणजे चित्र काढणे. बघा, आपले फूल तयार झाले. सिंगिंग म्हणजे गाणे. गाणे. क्राईंग म्हणजे रडणे. स्विमिंग म्हणजे पोहणे. लाफिंग म्हणजे हसणे.
वॉशिंग हँड म्हणजे हात धुणे. क्लिनिंग म्हणजे स्वच्छ करणं. ड्रायव्हिंग म्हणजे वाहन चालवणे. नेहमी सुरक्षितपणे गाडी चालवा. धन्यवाद. धन्यवाद. ओपनिंग द डोअर. दरवाजा उघडणे. स्माइलिंग म्हणजे स्मित हसणे. स्मित हसणे. ईटिंग खाणे, वॉकिंग चालणे, ड्रॉइंग चित्र काढणे, सिंगिंग गाणे गाणे, क्राइंग रडणे, लाफिंग हसणे, स्माइलिंग स्मितहास्य, वॉशिंग हँड्स हात धुणे, क्लीनिंग स्वच्छ करणे, ओपनिंग द डोर दरवाजा उघडणे, स्विमिंग पोहणे, ड्रायव्हिंग वाहन चालवे. I'm big and flat, I hang on the wall. The teacher writes on me for all. What am I? मी मोठा आणि सपाट आहे. मी भिंतीवर टांगतो. शिक्षक माझ्यावर सर्वांसाठी लिहितात. शोधण्याचा प्रयत्न करा. Backboard. I show the months and the days. I help you to plan in many ways. Flip my pages, date by date. Tell you what's early and late. मी महिने आणि दिवस दाखवतो. मी तुम्हाला अनेक प्रकारे योजना आखण्यात मदत करतो. माझी पाने तारखेनुसार फ्लिप करा. शोधण्याचा प्रयत्न करा. Calendar. उत्तर आहे कॅलेंडर. I stand on 4 legs and hold the books. मी 4 पायावर उभा राहून पुस्तके धरतो. Answer table. I have 4 legs, but I do run. You sit on me. When the lessons begin, मला 4 पाय आहेत. पण मी धावत नाही. जेव्हा अभ्यास सुरू होताच तुम्ही माझ्यावर बसा. उत्तर आहे चेअर. I go TikTok the whole day long. I help you know where hours belong. I have 2 hands but never clap. Run but never walk. मी दिवसभर टिकटॉक करतो. तास कुठे आहेत हे जाणून घेण्यास मदत करतो. मला 2 हात आहेत पण कधीच टाळी वाजवत नाही. मी धावू शकतो पण चालत नाही. बरोबर. उत्तर आहे क्लॉक घड्याळ. I'm round like a ball. Show. Earth big and small. Countries and oceans. I show you. मी चेंडू सारखा गोल आहे. मी पृथ्वी दाखवतो. मोठे आणि छोटे देश आणि महासागर मी तुम्हाला दाखवतो. उत्तर आहे ग्लोब म्हणजे पृथ्वीचा गोल.